मुलीचे आई-वडील आणि मुलाच्या आई-वडिलांची एक महत्त्वाची भूमिका असते. या दोघांच्या भूमिका जर पार पाडल्या नाही तर अरेंज मॅरेज सक्सेसफुल होतं का? आणि यासाठी पालकांनी दोघांच्याही वर आणि वधूच्या पालकांनी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? खूप काळजी घ्यायला हवी. कारण जसं वधूवर म्हणजे लग्न बदललंय, वधूवरांचा रोल बदललाय. त्यांना नव्याने काहीतरी त्यांच्या लग्नाबद्दल काही कस्टमाइज करायला हवंय, तसं आई-बाबांनी पण करायला हवंय. बरं. म्हणजे आई-बाबांचा रोल आता सासू-सासरे होणार आहेत. सो पूर्वीसारखा सासू-सासऱ्यांचा रोल राहिला नाही आता. आताचा रोल वेगळा आहे. मला एखादी सून ज्या पद्धतीने वागते घरात ते मला आवडत नाहीये. तर मला तिला ते कसं सांगायचंय, कधी सांगायचंय, सांगायचंय की नाही? अच्छा. ॲटिट्यूड तुमचा काय आहे? तुम्ही काय पद्धतीने बोलता? बरं गंमत अशी आहे आता की सध्याच्या वधूवरांची लाईफस्टाईल इतकी वेगळी आहे. तर ती तुम्हाला आधी पहिली ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं. मग आता नॉर्मली सगळे जे नवीन जनरेशन आहे ना, ही 12 शिवाय झोपतच नाही रात्री आणि 8-9 शिवाय उठत नाही. माझ्या जनरेशनची जी आहे म्हणजे मी पण सासू आहे, तर माझी जनरेशन जी आहे ती रात्री 10ला झोपणारी आणि 5:30ला उठणारी आहे. तर इथनंच तो फरकाला सुरुवात होते. किंवा आता माझी मुलं लहान होती त्यावेळेला उठल्याबरोबर पांघरुणाच्या घड्या घाला असं जेव्हा मी सांगायचे तेव्हा माझा मुलगा मला सरळ सांगायचा, अगं रात्री परत लागणारच आहे ना. त्याच्यानंतर आपण काय पद्धतीने घरामध्ये वागतोय, करतोय, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मग आता एक नवीन मुलगी आपल्या घरामध्ये येणार आहे. मुलगी जेव्हा सासरी जाते, जावई असतो तेव्हा कंपॅरेटिव्हली सोपं असतं. पण एखादी मुलगी आपल्या घरामध्ये येते तेव्हा परत मी म्हणते तसं की तिचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, तिचे संस्कार वेगळे आहे, ती वेगळ्या घरातून आली आहे. तर आपण जरा सुरुवातीला बघूया ना की तिला काय बरं लागतं, ती किती वाजता उठते, तिला उठल्याबरोबर दूध प्यायची सवय आहे का चहा लागतो, का कॉफी पिते ती, मग तिचं ब्रेकफास्टचं काय असतं. तर माझी एक मैत्रीण खूप विनोदानी म्हणते मला की अगं हल्लीच्या सुनांना लग्न करून त्या डाएट करायलाच आपल्या घरी येतात. जरी यातला जोक बाजूला ठेवला तरी गोष्ट खरी खरी आहे. कारण आत्ताची जनरेशन खूप अवेअरनेस आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ते खूप विचारपूर्वक त्यांचे प्रोटीन्स आणि अमकं-तमकं हे सगळं बघत असतात. हे आमच्या जनरेशनला माहितीच नाहीये. किंबहुना आम्ही त्या वयात होतो तेव्हा त्याची गरजही कधी भासली नाही. पण आता तसं नाहीये. तर मग आता किंवा माझी एक मध्यंतरी एक बाई आल्या होत्या आणि त्या सांगत होत्या मला की माझी सून ना घरात सगळी कामं करते, पण ती भाज्या निवडत नाही. तर म्हटलं मग विचारा तिला की तू का नाही असं करत? म्हणजे त्यांना तो इतका मोठा प्रश्न पडला होता की हे ती का करत नसेल? आणि त्यांना तिला विचारता पण आलं नाही. पण एक दिवस त्यांनी विचारलं की "अगं तू सगळं छान करतेस." म्हटलं पहिलं वाक्य हे म्हणा की "सगळं तू करतेस बरं का, छान करतेस सगळं. पण मग हेच का गं करत नाहीयेस?" तर ती म्हणली "माझं मॅनिक्युअर खराब होतं." आणि ती कुठेतरी अशी सीरियलमध्ये, नाटकात काम करणारी होती की जिला ते तिचे हात नीट ठेवणं, ते कितीही नाही म्हटलं तरी कोथिंबीर निवडताना सुद्धा हाताला पिवळेपणा येतो. तो लगेच जातो असं नाही. तर हे पण ना संवादामधनं, मोकळ्या संवादामधनं आपल्याला जाणून घेणं हे आणि आपण मोठे आहोत ना, मग आपण तिचं आयुष्य कसं आहे बरं? ती काय विचार करते? त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? हे सुरुवातीला सुद्धा जर आपल्याला करता आलं ना, तर मग खूप सोपं होतं. एकत्र राहणंही खूप सोपं होतं.